हिंगोली जिल्ह्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 30 पैकी 27 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 30 मंडळांपैकी 27 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। कळमनुरी तालुक्यातील सोडीगाव शिवारात कयाधू नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। नदीचं पाणी शेतात शिरल्यानं संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्यानं आत्ताच पेरणी केलेल्या सोयाबीनचंही नुकसान झालं। रात्रीपासून तर खूप मुसळधार पाणी पडलेलं आहे। आमचं शेत म्हणजे सगळं पाण्याखाली आहे। सोयाबीन काहीच राहिलं नाही, चक मुळ्या उघड्या पडल्या। कर्जाचा बोजा अजून उतरला नाही। शेतातलं अजून कर्ज यादीमध्ये नाव नाही। कसं कर्ज काढून सोयाबीन पेरलं होतं, आज खताला पैसे नाहीत। सगळे शेतकरी संकटात आहेत। आता ते भरपाई द्यावा पाहिजे। आता दुबार पेरणी करायची लय अवघड आहे ना। एक तर टाइम निघून गेलेले आहेत।